निकालाआधी महाविकास आघाडीत मोठ्या घडामोडी. हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीची जवळपास 1.5 तास बैठक. बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली ठाकरेंची आणि पवारांची भेट. राज्यात आम्ही सरकार बनवू शकतो अशी परिस्थिती. महायुतीचं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य. आमचा कोणताही आमदार फुटणार नाही. बाळासाहेब थोरातांकडून विश्वास व्यक्त. ॲक्सिस इंडियाच्या पोलनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज. महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडी 82 ते 102, इतर 6 ते 12 जागा येण्याचा दावा. निकालानंतरचे 48 तास. महायुती महाविकास आघाडी दोन्हींसाठी आव्हानाचे. बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असेल. सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता. निकालाला 2 दिवस बाकी. खबरदारी म्हणून पक्ष आपापल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार. शिंदे जातील त्या दिशेला जाणार. शिंदेच्या निर्णयाशी आम्ही बांधील. शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल, या प्रश्नावर शिरसाट यांचं विधान. शिंदेनी ज्या विचारानं युती केली त्यानुसार असं काही होणार नाही. शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर दरेकरांचं उत्तर. सोलापुरात काँग्रेसनं ठाकरे गटाऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक. प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा पवार शरद कोळींचा इशारा. तर दोन्ही पक्षांचं एकमेकांविरोधात आंदोलन.